महाराष्ट्र शासनाची आई कर्ज योजना। तर याच योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना उद्योग करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिलं जातं। तर हे कर्ज कसं मिळवायचं, हे कर्ज कोणाला मिळणार आणि यासाठी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, याचीच सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एक काम करणे गरजेचे आहे, ते म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तरच तुम्हाला ही प्रोसेस समजणार आहे। अन्यथा तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्ही महत्त्वाचा पार्ट देखील स्किप करू शकता आणि योजनेच्या लाभापासून वंचित देखील राहू शकता। तर यामध्ये आता 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असून सरकार भरणार कर्जाचे व्याज। तर व्याज देखील आता तुम्हाला भरण्याची गरज नाही। तर आपण जाणून घेऊया आई कर्ज योजना काय आहे। तर आता ज्या महिलांना हॉटेल, रेस्टॉरंट किंवा पर्यटन व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना असून यामध्ये आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कर्जाच्या व्याजावर आता थेट सवलत ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जात आहे। तर यामध्ये तुम्ही जर आता व्यावसायिक बनण्याची तुमची इच्छा असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या महिलेची किंवा तुमची स्वतःची देखील इच्छा असेल तरी देखील तुम्ही या योजनेच्या माध्यमातून, तुमच्याकडे भांडवल नसेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून कर्ज घेऊन तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता आणि व्यवसायाला सुरुवात करू शकता। तर आता या योजनेचे फायदे आणि पात्रता काय आहे ते देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। यासाठीची पात्रता अशी आहे की व्यवसायाची मालकी ही 50% महिलेकडे हवी। म्हणजे ज्या महिलेच्या नावावरती तुम्ही हा उद्योग सुरू करणार आहात, कर्ज घेणार आहात, त्या महिलेकडे त्या व्यवसायाची 50% मालकी असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी आणि तुमच्याकडे डोमासाईल असणे देखील तितकेच गरजेचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभ हा मुद्रा योजनेतून 15 लाखांपर्यंत विनातारण कर्ज या स्वरूपात दिला जाणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार, त्याचबरोबर अर्ज कसा करायचा हे देखील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जाणून घेऊयात महिलांपर्यंत शेअर देखील करा। तर यामध्ये तुमच्या व्यवसायाची पर्यटन संचालनालय डायरेक्टरेट ऑफ टुरिझमकडे नोंदणी करणे आवश्यक आहे। जर तुमची नोंदणी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर जवळच्या राष्ट्रीय बँकेत जाऊन कोटेशनसह कर्जासाठी अर्ज करावा लागेल। आता राष्ट्रीयकृत बँक म्हणजे तुम्ही SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतरही बँकांमध्ये जाऊन कोटेशन घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुमचे सिबिल स्कोअर देखील तितका असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला हे कर्ज मिळू शकते। आणि ज्यावेळेस कोटेशन तुम्ही बँकमध्ये अप्रूव्हलला टाकाल त्यावेळेस तुमच्या कर्जासाठीचा अर्ज हा व्हेरीफाय केला जाईल। जर व्हॅलिड डिटेल्स असतील तर तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी भेटेल आणि त्याचबरोबर ही रक्कम तुमच्या खात्यावरती वितरित केली जाईल। तर आता महत्त्वाचा पार्ट असा आहे की यासाठी कागदपत्रे कोणती लागणार। तर लक्षात घ्या, तुमच्याकडे आधार कार्ड म्हणजे स्वतःचे आधार कार्ड, ज्या महिलेला लोन घ्यायचे आहे त्या महिलेचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे आता बँक पासबुक देखील असणे गरजेचे आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक तुमच्याकडे असायला हवे। त्याचबरोबर उत्पन्न दाखला पतीचा किंवा वडिलांचा असेल तरी देखील चालतो। त्याचबरोबर रेशन कार्ड देखील तुमच्या फॅमिलीमधील असेल, त्यामध्ये तुमचं नाव असेल, ते रेशन कार्ड देखील गृहीत धरले जाणार आहे। उद्योग आधार देखील तुम्हाला लागणार आहे। जर तुमच्याकडे उद्योग आधार नसेल तर उद्योग आधार तुम्ही काढून घेऊ शकता। त्याचबरोबर आता अर्जदाराचा फोटो लागणार आहे आणि स्वतःची सही देखील लागणार आहे। ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर। जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये।
नवीन माहितीसह. धन्यवाद.